राज्याच्या मोटार परिवहन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विभागाच्या कार्याचा गौरव करताना हा केवळ एका विभागाचा वर्धापन दिन नसून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि लोकसेवेच्या अखंड परंपरेचा उत्सव आहे असं प्रतिपादन केलं। वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवर, अधिकारी वर्ग, कर्मचारी बांधव भगिनी आणि नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री सरनाईक म्हणाले की परिवहन विभाग हा राज्याच्या अर्थकारणाचा आणि सामाजिक जीवनाचा कणा आहे। रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करणं नव्हे तर अपघातमुक्त प्रवास हेच भविष्यात परिवहन विभागाचं उद्दिष्ट असलं पाहिजे। ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसंच उद्योग व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी हा विभाग थेट जोडलेला आहे। दुर्गम आदिवासी पाड्यांपासून ते महानगरांपर्यंत सुरक्षित शिस्तबद्ध वाहतूक सेवा उपलब्ध करून देणं ही विभागाची अभिमानास्पद परंपरा असल्याचं त्यांनी नमूद केलं। गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विभागात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यात आल्याचं सांगताना त्यांनी ऑनलाईन प्रक्रिया, डिजिटल सेवा, रस्ता सुरक्षा उपक्रम आणि अवैध वाहतुकीविरुद्धची कठोर कारवाई यांचा विशेष उल्लेख केला। आपल्या कर्मचाऱ्यांचे कष्ट, समर्पण आणि शिस्तबद्ध कामगिरी हीच विभागाची खरी ताकद आहे असं ते म्हणाले। उन्हाळा, पावसाळा आणि कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असो, परिवहन विभागाचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात याचा अभिमान असल्याचं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं। आगामी काळात सुरक्षित, हरित आणि स्मार्ट परिवहन सेवा उभारणी हे शासनाचं प्रमुख ध्येय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। रस्ता सुरक्षा, जनजागृती, पर्यावरणपूरक वाहनं, पारदर्शक प्रशासन आणि जनसहभाग यावर अधिक भर देऊन राज्याच्या विकासाला नवे वेग देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। मार्चपासून एनसीएमसी असं डिजिटल मार्फत आता सर्वांना प्रवास करता येणार आहे असं बघतो। एकीकडे महाराष्ट्राच्या एसटी महामंडळामध्ये क्रांती घडवणारा हा निर्णय एसटी प्रशासनानं घेतला। परिवहन मंत्री म्हणून मी त्याला मान्यता दिली आणि अतिशय मला आनंदानं हे गोष्ट सांगायची आहे की प्रामुख्यानं अवघ्या काही दिवसातच 1 लाखाचा टप्पा गाठला। काही समाज माध्यमांवर 1 मार्च पासून कंपल्सरी करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला वगैरे अशा बातम्या प्रसारित झाल्या, परंतु त्यात काही तथ्य नाही। अतिशय चांगल्या प्रकारे हे कार्ड वितरित होत आहे, लोकांना त्याचा फायदा खूप होतोय आणि एक डिजिटल क्रांती घडवणारा हा निर्णय एसटी महामंडळाचा आहे। त्यामुळे कोणीही काही अफवांवर विश्वास न ठेवता जेवढे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कार्ड लवकरात लवकर खरेदी करून त्याचा वापर प्रवाशांनी करावा असं आपल्या माध्यमातून मी आवाहन। अधिकृत एजंट असणार आहे याच्यामध्ये, त्यामुळे कुठेतरी सुशोषण नाही, असं काही होत नाहीये आणि कुठल्याही काही तक्रारी नागरिकांची किंवा प्रवाशांच्या असतील तर त्याने आमच्याकडे तक्रार करावी, त्याचं निराकरण करावं। वर्धापन दिन या संदर्भात सर्व परिवहन सेवेला एवढी वर्ष आज झाली। आरटीओ हे इंग्रजांच्या काळातलं ते खातं होतं आणि 1940 साली स्थापन झालेलं हे सर्वात जुनं खातं आहे आणि आज त्याचा वर्धापन दिन आहे। आता बघा एवढी वर्ष झाली, म्हणजे 85 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा राज्यामध्ये परिवहन खातं अतिशय चांगल्या प्रकारे चाललेलं आहे। माझ्याकडे या खात्याची जबाबदारी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी दिल्यापासून अतिशय वेगळ्या प्रकारचं कार्यभार ह्या खात्याचा झाला आहे। आम्ही जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्वसामान्य लोकांना कशा सुविधा देता येईल आणि प्रामुख्याने एकच आमचं लक्ष आहे। आम्ही जेब्रू नावाच्या आमच्या एका अतिशय चांगल्या सिम्बॉलिक प्रतिमेचं सुद्धा आम्ही डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये अनावरण केलं आणि रस्ता सुरक्षा हा आमचा त्यामुळे मूळ उद्देश आहे आणि रस्ता सुरक्षिततेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना कसा आरटीओ डिपार्टमेंटचा फायदा होईल याची आम्ही दक्षता घेऊ। सर, आणखी काही बदल होणार का? नवीन बसेस देखील येणार आहेत, त्यामुळे आता 8000 बसेस तर आम्ही आमच्या ताफ्यामध्ये घेतलेले आहे। एसटी महामंडळ सक्षम होत आहे। पूर्वीच्या काळामध्ये नुकसानीत जाणारं एसटी महामंडळ फायद्यात कसं यासाठी आम्ही प्रयत्न करू। सर, इराक आणि इराणचं युद्ध चालू आहे, इस्रायलचं पाहिलं तर यामध्ये फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो आपल्याला देखील। त्यामुळे संजय राऊतांचं म्हणणं देखील कुठेतरी मोदींनी या ठिकाणी खरं तर संजय राऊतांनी आता महाराष्ट्राची सेवा किंवा ह्या देशाची सेवा करत असताना जागतिक पातळीवर ट्रम्प यांच्या बरोबरचं नेतृत्व त्यांचं आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांनी काम करण्याची गरज आहे। कारण शेवटी आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक आहोत, कार्यकर्ते आहोत। संजय राऊतांनी एवढी मोठी आमची विचारसरणी नाहीये। त्या जागतिक पातळीच्या युद्धाबद्दल त्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना जाणीव आहे आणि माहिती आहे, अभ्यास आहे, तर त्यांनी जागतिक पातळीवरचं नेतृत्व आता करायला हरकत नाही। विमान अपघाताचा रिपोर्ट आलेला आहे, अहवाल योग्यरीत्या कारवाई होणार का? मुख्यमंत्री अजून काही ते बघितलेलं नाही।